आंखों की गंभीर बीमारियों के इलाज में आधुनिक चिकित्सा तकनीक एक नई उम्मीद बनकर सामने आई है। नवी मुंबई के वाशी स्थित डॉक्टर अग्रवाल्स आई हॉस्पिटल ने गंभीर कॉर्नियल स्कारिंग और मोतियाबिंद से पीड़ित 62 वर्षीय मरीज की पिनहोल पुपिलोप्लास्टी यानी पीपीपी तकनीक के जरिए सफलतापूर्वक दृष्टि वापस लौटाई है। खास बात यह है कि इस उपचार के बाद मरीज को कॉर्निया ट्रांसप्लांट की जरूरत नहीं पड़ी और उसकी देखने की क्षमता में उल्लेखनीय सुधार हुआ है। इसी महत्वपूर्ण उपलब्धि की जानकारी देने के लिए आज डॉक्टर अग्रवाल्स आई हॉस्पिटल में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई, जहां अस्पताल के वरिष्ठ नेत्र विशेषज्ञों ने इस आधुनिक तकनीक और मरीज के सफल इलाज के बारे में विस्तार से जानकारी दी। पीपीपी बोलता है, पिन होल प्यूपलोप्लास्टी। सो इतना एक्सप्लेन किया दैट यूजुअली नॉर्मल पीपल बड़ा होएगा, ये एकदम ऐसा छोटा पिन होल करेगा, विजन इंप्रूवमेंट हो सकता है। कॉर्निया में किधर क्लियर नहीं है, ये जगह में हट के प्यूपल दूसरा जगह में सूचर करके प्यूपल एकदम पिन होल साइज करके पेशेंट को विजन बढ़ा सकते हैं। सर, ही जी सर्जरी आहे ही नेमकी काय आहे आणि ह्यांना पेशंटला नेमकी काय मदत या सर्जरी? हे जे सर्जरी असतात त्याच्या डोळ्याच्या आतमध्ये आपली एक पापणी असते, ज्याला आपण म्हणतो आयरिस. आणि ते पापणीमध्ये एक छोटस नॉर्मली पण भोग असतं, जे जास्त कमी होत राहतं, त्याला आपण म्हणतो प्युपिल. ते प्युपिलचं साईज जे आहे, आपण त्याचं जे साईज आहे त्याला आपण कमी करून डोळ्याच्या आतमध्ये सगळ्यात जास्त लाईट जावे त्या कमी भोगामधनं ते आपण करतो. याऐवजी या प्युपिल जे म्हणतात आपण, ज्याला जे डोळ्याच्या आतमधलं पापणीचं जे भोग म्हणतात, त्याला आपण थोडंसं साईडला पण घेऊन जाऊ शकतो या शस्त्रक्रियामुळे. आणि जर पेशंटला सेंटरला बुगडावर टीक असली तर पेशंटला साईडनं लाईट आल्यामुळे दिसू शकतो. पेशंटला काय फायदा होता या शस्त्रक्रियामुळे? पेशंटची जे नजर असते, जे रिकव्हरी जे असते ते एकदम फटाफट होते आणि पेशंटला जे रिस्क असतं, कॉर्नियल ट्रान्सप्लांटचं रिस्क म्हणा, ते रिस्क एकदम कमी होतं आणि पेशंटला जास्त औषधं वगैरे वापरावी लागत नाही आणि पेशंटचं रिकव्हरी लवकर. ही सर्जरी जनतेने करावी, लोकांनी करावी, यासाठी लोकांना काय आव्हान कराल, म्हणजे त्याचा प्लस पॉईंट काय? तर सर्जरीचा प्लस पॉईंट किंवा शस्त्रक्रियाचा प्लस पॉईंट हाच आहे की शस्त्रक्रियामध्ये जे रिस्क असतं ते फार कमी आहे. जे आपले दुसरे जे ऑप्शन आहे शस्त्रक्रियाचे, त्याच्यामध्ये रिस्क जास्त असतं आणि ज्यांना बुगुळावर टीक असल्यामुळे नजर कमी असते किंवा आपलं बुगुळाचा शेप जे असतं ते अबनॉर्मल असल्यामुळे ज्यांना नजर कमी आहे, ते लोक या शस्त्रक्रियासाठी आपल्या डॉक्टर अग्रवालच्या कोणत्या पण ब्रांचने जाऊ शकतात. सर, ही जी सर्जरी फक्त मोतीबिंदूवाल्यांसाठीच उपयोगी ठरेल की इतर आजार असलेल्या डोळ्यात? ही सर्जरी फक्त मोतीबिंदूवाल्यांसाठी उपयोगी नाहीच आहे. एखाद्या मोतीबिंदूवाल्यांसाठी तर मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, पण बाकीचे जे आजार आहेत, मेनली आपलं जे कॉर्निया असतं, भूगोळ जे असतं आपल्या डोळ्याचं, त्याच्यामध्ये टीक असली, भूगोळाचं शेप अबनॉर्मल असलं, ही जे कारणं आहेत त्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया भरपूर कामाची असते. एक लास्ट क्वेश्चन, साधारण खर्च किती येतो? सर्वसामान्य माणसाला परवडेबल आहे का? जसं या शस्त्रक्रियाचा खर्च 15 ते 20 हजाराचा मध्ये येऊ शकतं आणि त्याऐवजी दुसरे जर जसं आपल्याला सांगितलं मोतीबिंदूचं ऑपरेशन सोबत लागत असेल तर मग मोतीबिंदूचं ऑपरेशनचा खर्च वेगळा होतो, पण अदरवाईज 15 ते 20 हजारामुळे ही शस्त्रक्रिया होऊ शकते. अनेक पेशंट समाजामध्ये असतील, त्यांना इतरत्र कुठे ट्रीटमेंट मिळाले नसेल, परंतु अशा लोकांना तृप्ती मिळण्यासाठी अग्रवाल हॉस्पिटलच्या माध्यमातून कशा प्रकारचा आवाज? कोणत्या पण पेशंटला ज्यांचा दृष्टी कमी असेल, काही कारणांमुळे असो, पेशंटला माहित पण नसेल की कोणत्या कारणांमुळे त्यांची दृष्टी कमी आहे, ते लोक अग्रवाल्स हॉस्पिटलच्या कोणत्या पण ब्रांच मध्ये जाऊ शकतात. आपल्याकडे सगळे स्पेशलिस्ट प्रत्येक ब्रांच मध्ये अवेलेबल आहे आणि सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे असतं पेशंटचं डायग्नोसिस करण्याकरिता किंवा पेशंटचं ट्रीटमेंट करण्याकरिता, ते पण सगळ्या ब्रांच मध्ये अवेलेबल आहे. डॉक्टरांची टीम पण अवेलेबल आहे, ते कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकता, असं माझ्या सगळ्या लोकांना आवाहन आहे. लास्ट क्वेश्चन आहे, नवी मुंबईकरांसाठी ही सुविधा मोफत दरात किंवा कमी दरामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध केली जाईल, त्यासाठी नेमकं काय होतं? तर नवी मुंबईच्या आपल्या लोकांसाठी, स्पेशली वाशी किंवा शेजारच्या आपल्या नवी मुंबईच्या एरियाच्या लोकांसाठी असं आहे की ज्यांना पण नजर कमी असेल आणि ज्यांना जसा पेमेंटचा प्रॉब्लेम असेल, तर आपले जे जसं मॅडमनी सांगितलं, आपल्या भरपूर आश्रमामध्ये पण आपण कॅम्प करतो. पेशंट डिरेक्टली आपल्याकडे आले आणि पेशंटला पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटला आपण डिरेक्टली कन्सिडर करणार, त्यासाठी पेशंटला काही स्पेशल करण्याची गरज नाही. थँक्यू. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.